లైట్ సెట్టింగ్ అక్కర్లే మైక్ సెట్టులతో పనులే మన ఇంటినే చేసేద్దాం డిస్కో థెక్కలే నైట్ నైన్ బక్కర్లే బయటికి ఎల్లక్కర్లే ఇలా మనం క్లబ్ అయితే పాపదాయిల్లే హ్యాపీగా గడిపెళ్ళా ఫారెన్ కో వెళ్ళాలా మనం ఉండే చోటే ఊటీ సిమ్లా గడిపే దాటక్కర్లా ఈ వంకే చాలే పిల్ల మరి మంకీ లైపోయేలా మన్నా పేదవడు అడిగేదెవడు చలో చలో మరి చేసేద్దాం బోలా It's a family party It's a family party It's a family party It's a family party చేస్తావో రొమాన్స్ పాటే పెడతావో సిక్కిందుకు డాన్స్ అయి చేయి చుట్టూ మన వాళ్ళే కింద పడి దొల్లేస్తావో గాలిలో కంటేస్తావో పైకమంతా చూపించేయి అంతా మన ఇల్లే జీన్స్ ప్యాంట్ వేసుకున్నా అరే రింగా రింగా చేసుకో అరే పట్టు చీరే కట్టుకున్నా చెప్పుకే కాంటు నువ్వు కుమ్మేసుకో It's a family party It's a family party It's a family party It's a family party సిద్ధంగా కెక్కు నీకే పంచంగా నిక్కరేసుకొచ్చేసే ఇల్లే బారల్లే అరే ఉప్పు కొంచెం ప్లస్ అయినా కారం మైనస్ అయినా ఇంటి వంట సాటైనా 5 స్టార్ హోటళ్ళే ఏ బౌండరీలే లేని ఈ బాండ్ని లవ్ చేసుకో అరే గుండె నిండా ప్రేమ మంచే సొంత వాణ్ణి కంటి రెప్పలా చూసుకో It's a family party It's a family party It's a family party It's a family party మెరిసాడే పసివాడై మెరిసాడే 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 పసివాడై మెరిసాడే మురిసాడే మురిసాడే సరదాలో మునిగాడే పదవారే వస్తుంటే అదుపింకా మరిచాడే మనసంతా వెలుగేనా ఇక చీకటెళ్ళింది తెల్లారి నీ నవ్వుతోనే 10 మంది ఉండగా ప్రతిరోజు పండగే పడి నవ్వుతుండగా ప్రతిరోజు పండగే
మురిసాడే మెరిసాడే పసివాడై మెరిసాడే మురిసాడే మురిసాడే సరదాలో మునిగాడే మేము కలవగా తెగ కలవరం అసలిది కదా ఒక సంబరం ఒక వరసలా కదిలిన క్షణం ఇక తెలియదే ఒంటరితనం ఎన్నాళ్ళ కోరాలు కన్నోళ్ళిలా వస్తూనే పోయాయి కన్నీళ్ళిలా ఇల్లంతా మారింది సందళ్ళుగా మీరంతా ఉండాలి వందేళ్ళిలా మనవారే వెనకుంటే మరణాన్నే మరిచేలే మనసంతా వెలుగేనా ఇక చీకటెళ్ళింది తెల్లారి నీ నవ్వుతోనే 10 మంది ఉండగా ప్రతిరోజు పండగే పడి నవ్వుతుండగా ప్రతిరోజు పండగే జీవితానికే అర్థం ప్రేమని మరిచిపోదు మా యవ్వనమే ప్రేమ అన్నదే సర్వం కాదని చాటుతుంది మా అనుభవమే చిలిపి వయసు వరస తమకు తెలియదా హ్యాపీ 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 బర్త్డేలు మళ్ళీ మళ్ళీ చేసుకోక శుభాకాంక్షలు అందజేయమా మిత్రమా त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व मित्रगण यांचं मी सहर्ष स्वागत करतो. इतका पाऊस बाकीच्या सगळ्या गोष्टी असून सुद्धा आपण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. आपण सर्वांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी ज्यांच्यात षष्ठी पूर्ती आहे असे सन्माननीय नरेशजी दोंता आणि त्यांच्या सौभाग्यवती पद्मावती दोंता यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचे आणि जोरदार टाळ्यांनी त्यांचं सगळ्यांनी स्वागत करायचं आहे. या ठिकाणी त्यांना अभिष्टचिंतन करायचं आहे. काहींना भेटलं तर बरं वाटतं, काहींना ऐकलं तर बरं वाटतं, पण काहींचा विचार जरी मनात आला तरी खूप बरं वाटतं. व्यासपीठावरती विराजमान सपत्नीक झालेले आहेत. सर्वप्रथम या वाढदिवसानिमित्त
त्यांच्या अनेक उत्कृष्ट असं संस्कार केलेलं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे. त्यांचं म्हणजे त्यांच्या आईवडिलांनी विचार करून ठेवला असेल. नरेश त्यांचं नाव आहे. नरेश म्हणजे राजा, म्हणजे तो मनाचा राजा आहे, मित्रपरिवारावरती प्रेम करणारा राजा आहे, कुटुंबावरती प्रेम करणारा राजा आहे. म्हणजे त्यांच्या आईवडिलांनी 60 वर्षापूर्वी जे नाव ठेवलं ते यथार्थ नरेश असं नाव ठेवलंय ते योग्य आहे असं मला वाटतं. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमानिमित्त श्री केशव तुम्मा हे आपल्याला प्रास्ताविकपर मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहेत. आज नरेशजी आपण 60 वर्ष पूर्ण करून 61व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहात. या ठिकाणी तुम्हाला मी माझ्या तुम्हा कुटुंबियाच्या वतीनं आणि सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी श्री केशव तुम्मा यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करावं. अभिष्टचिंतन सोहळ्याला आजचे उत्सवमूर्ती नरेश नारायण डोंता यांच्यावर आपलं असलेलं प्रेम आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी आपण सगळे इथं आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपणा सर्वांचं मनपूर्वक असं स्वागत करतो. आज नरेशजी आपल्या वयाची 60 वर्ष पूर्ण करतात. 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर त्यांच्या आयुष्य यशस्वी वाटचाल आणि त्यांनी केलेल्या कर्तृत्वाचा आपण आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांच्या साक्षीने आपण एक हृदय कार्यक्रम घेऊन त्यांना अभिष्टचिंतन द्यावं यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तसं पाहिलं तर हे जे काही सगळं आपण करतो आहोत हे त्यांच्या स्वभावात बसणार नाही आहे. कारण ते त्यांच्या आयुष्यभर इतरांसाठी, कुटुंबासाठी, परिवारासाठी सगळं करत आलेले आहेत. पण स्वतःचं कौतुक करून घ्यावं असा काही त्यांचा स्वभाव नाही आहे. पण 60वा वाढदिवस आहे. आयुष्यामध्ये हा प्रसंग एकदाच येत असतो आणि ही संधी आम्हाला सोडायची नव्हती. म्हणून आम्ही ठरवलं की ते किती जरी नकार त्यांनी दिला तर आपण हा कार्यक्रम घडवून आणायचा. व्यावहारिकदृष्ट्या मी त्यांचा व्याही आहे. व्याह्याला मी त्यांच्या आपल्या असलेल्या नातेसंबंधाचा एक उपयोग करून घ्यावा या कार्यक्रमाच्या निमित्ताने असं मला वाटत होतं. पण शेवटी मी असं ठरवलं की एक भावनिक नातं आपण निर्माण करून त्यांना या कार्यक्रमाला बोलवावं, म्हणजे ते काही बोलू शकणार नाहीत असं माझ्या मनोमन मी ठरवलं होतं आणि आज त्याला यश आलं. आज आम्ही सांगितल्यानंतर ते तात्काळ तयार झाले. त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचाही आभार व्यक्त करतो. नरेशजींच्या जो काही माझा परिचय आहे तो जेमतेम 1 वर्षभरापुरता आहे. 1 वर्षच झालं आमच्या नात्याला. पण आपण जे सगळे आहात त्यांना फार पूर्वीपासून तुम्ही ओळखत असाल. तुम्ही सगळे मित्रपरिवार आहात, नातेवाईक आहात आणि न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीमधून सुद्धा त्यांचे स्नेहीजन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तेही त्यांना फार जवळून त्यांनी सगळं बघितलेलं आहे. तर मला जे काही भावले ते व्यक्त करण्यासाठी मी इथं उभा आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांना आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे. मी जे काही ऐकलं त्यांच्या बाबतीमध्ये, पेपर टाकून आपलं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. अत्यंत खडतर परिश्रमामध्ये आपला संसार, आपला परिवार हे त्यांनी उभं केलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना आपल्या नोकरीमध्ये ते एक डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून त्यांनी आपल्या कारकीर्द सुरू केली आणि आज ते डेप्युटी रिजनल मॅनेजर म्हणून आता येणाऱ्या 30 तारखेला ते आपल्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. सेवानिवृत्ती आणि वाढदिवस असा दोन्हींचा संगम आज आपण या ठिकाणी घडवणार आहोत. आज त्यांच्या यशस्वी वाटचालीमध्ये
त्यांच्या कुटुंबाचा देखील फार मोठा हातभार, फार मोठं साथ त्यांना लाभलेली आहे. मी त्यांच्याबरोबर जे काम करणारे सहकारी आहेत त्यांच्या पण भावना मी जाणून घेतल्या होत्या. म्हणजे दिसतंच आहे की अतिशय निष्ठावान, आपल्या कामाशी प्रामाणिक, कामावरती प्रेम करणारा माणूस आहे. आणि हे सगळं करत असताना आपल्या जबाबदारी पण यशस्वीरित्या आणि निष्ठेने त्यांनी पूर्ण केले आहेत. आज जे काही यश आपल्यासमोर दिसतं आहे त्याच्यामध्ये त्यांचे फार कष्ट, फार मोलाचे कष्ट त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये व्यतीत केलेले आहेत. ऑफिसमधल्या सहकाऱ्यांशी चर्चा करताना मला त्यांनी सांगितलं, अहो हा माणूस म्हणले कामावरती इतकी त्यांची निष्ठा आहे म्हणले की आम्ही सुट्ट्यांच्या दिवशी आम्ही सुट्टी एन्जॉय करायचो, पण हा माणूस कामावर असायचा. आपल्यामध्ये सणवार असतात, त्या सणाच्या दिवशी पण हा माणूस आपलं कुटुंब सोडून आपल्या कामावरती जाऊन काम करत बसायचा. याच्यावरून त्यांची असलेली कामावर असलेली निष्ठा, त्यांची असलेली श्रद्धा, हेच त्यांच्या यशाचं आजचं गमक असावं असं मला वाटतं. तर आज इतकी यशस्वी वाटचाल करून कुठेही त्यांना अहंभाव त्यांच्यामध्ये दिसत नाही. अत्यंत साधं राहणीमान म्हणजे माझ्या मुलाला त्यांची केले आहे. तर लग्नाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मी बघितलं, अतिशय साधी राहणीमान. म्हणजे मला कधी कधी प्रश्न पडायचा की हा माणूस इतका साधा कसा आहे. म्हणजे ज्यावेळेला आपला माणूस आपल्या ज्यावेळेला भावतो त्यावेळेला त्याबद्दल आपण आपल्या मनामध्ये त्याचं एक प्रतिबिंब तयार करत असतो. म्हणजे मी माझ्या 61 वर्षाच्या आयुष्यामध्ये इतका साधा माणूस मी बघितलेला नाही. आणि कार्यालयात देखील काम करत असताना जे काही त्यांनी वाटचाल केलेली आहे, जे काही त्यांना पदोन्नत्या मिळत गेलेल्या आहेत, आज ते साहेब आहेत. सहसा आपण आजकालच्या वातावरणामध्ये बघतो, आजकालच्या पिढीमध्ये बघतो, थोडं काही यश मिळालं तर साला में तो साप बन गया. पण हा माणूस साप असूनसुद्धा इतका प्रामाणिक आणि इतका साधा आहे की म्हणजे साहेब असणारा माणूस सुटापुटामध्ये जातो, पण हा माणूस आज तर काय चप्पल घालतो. याच्यापेक्षा साधं उदाहरण काय असू शकतं हे मी त्यांच्याजवळ राहून मी सगळ्या गोष्टी व्यक्त केल्या. कामावर असलेली निष्ठा, डेडिकेशन जे आहे त्या डेडिकेशननी त्यांनी काम केलेलं आहे. आपण जसं म्हणतो नेशन फर्स्ट, तसं देश तर प्रथम आहेच आहे. पण मी ज्या ठिकाणी काम करतो त्या कामावर त्यांची असलेली श्रद्धा, माझ्या अनुभवाचं मी जे काही ज्ञान संपादन केलेलं आहे कामाच्या माध्यमातून, त्या कामाच्या माध्यमातून माझ्या संस्थेला मला जितकं चांगलं योगदान देता येईल, जितकं सकारात्मक काही गोष्टी पार पाडता येतील, यासाठी त्यांचा कल असायचा असं त्यांच्या सहकाऱ्यांच्या भावनेतून, त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या भावनेतून मला जाणवलेलं आहे. आणि खरं आहे, तर त्यांनी अतिशय निष्ठापूर्ण डिवोशननी त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्या बाबतीत आणखीन एक खासियत मी जाणली, म्हणजे अकाउंटिंगचं ते काम करतात. अकाउंटिंगचं काम करत असताना जी काही आकडेमोड करायचे तर त्यांचं जे कीपॅडवरती, नोटपॅडवरती जे न्यूमेरिक पॅड असतं त्याच्यावरती ते न बघता देखील आकडेमोड करायचे. म्हणजे इतका कामाचा हातखंडा त्याच वेळेला माणूस करू शकतो ज्या वेळेला तो कामावरती त्याची असलेली निष्ठा असते, त्याच वेळेला अशा गोष्टी घडू शकत असतात. आज वयाची 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर त्यांचे भाऊ आहे, भाऊजाई आहे, त्यांचे भाऊचे आहेत. आणि मी त्यांना नशीबवान समजतो की आज आशीर्वाद द्यायला त्यांना त्यांची आईसुद्धा आहे. हे फार मोठं त्यांच्या बाबतीमध्ये असलेलं सौभाग्य आहे. आणि स्वाभाविकच प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते असं आपण म्हणतो. आईच्या माध्यमातून आहे, पत्नीच्या माध्यमातून आहे, मुलीच्या माध्यमातून आहे. येत्या काही दिवसात सुनबाई पण त्यांना येतील. आज त्यांच्या आयुष्याची वाटचाल करत असताना खडतर परिश्रमामधून आपलं चरितार्थ तर त्यांनी चालवलाच होता, पण आज मुलांना पोस्ट ग्रॅज्युएट, दोन्ही मुलांना त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएट केलेलं आहे. त्यातली एक मुलगी माझी सून आहे. आज मुलगासुद्धा, त्यांचं मुलगी माझी सुनबाई असेल, आम्ही त्याला मुलीसारखंच मानतो. ती पण अतिशय सुस्वभावी आहे. आमच्या संसारामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये ती खूप खेळीमेळीने आणि खूप चांगल्या पद्धतीने वावरते.
यांचा मुलगा जो निपुण आहे, नावाला सार्थ असाच निपुण आहे, सर्वार्थाने तो निपुण आहे आणि आईवडिलांचं नाव तो निश्चित मोठं करेल याबद्दल काही दुमत नाही आहे. तर अशा या व्यक्तिमत्वाला मी माझ्या परिवाराकडून मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांना सुयश चिंतितो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. योग्य आणि मोजक्या शब्दांमध्ये श्री केशव तुम्मा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. खरंच लहानपणापासून स्ट्रगल करून आपण कुठल्या उंचीपर्यंत जाऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री नरेशजी दोंता आपण आहात. श्री केशव तुम्मा यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की अतिशय साधं जगणं आणि वागणं हीच तुमची खरी ओळख आहे. स्वतःची तत्त्व आणि तत्वांशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहून आजपर्यंत तुम्ही आदर्शवादी जीवनसरणी जगत आहात. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये तुम्हा कुटुंबियांना तुम्ही आम्हाला लाभलात हेच खरं आम्ही आमचं अहोभाग्य समजतो की तुम्ही आमचे नातेवाईक आहात. अनेक जण आयुष्यात मित्र शोधत असतात, सहकारी शोधत असतात, पण मित्रांमध्ये आणि सहकार्यांमध्ये आपलं आयुष्य शोधणारा व्यक्ती म्हणजे तुम्ही आहात. आणि अशा या कार्यक्रमाला सुद्धा त्यांच्या ऑफिस स्टाफमध्ये रिटायर होऊन 5-10 वर्ष झालेले अधिकारीसुद्धा आजच्या या कार्यक्रमाला येतात. यावरूनच तुमचं कामावरचं असलेलं डेडिकेशन, डिवोशन दिसतं आणि तुम्ही त्या काळात मित्रांमध्ये जे काही प्रेमभावना फुलवली आहे ती आत्तापर्यंत जागृत आहे हेच या ठिकाणी दिसतं. माणसं जोडणं, ती टिकवणं आणि त्यांच्यामध्ये कार्यसंस्कृती निर्माण करून प्रेमाचा मळा फुलवणं हे तुमच्याकडनं शिकलं पाहिजे. तर असे नरेशजी दोंता यांच्याप्रती आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी मी सन्माननीय त्यांच्या ऑफिसचे रिटायर डिव्हिजनल मॅनेजर माननीय मोहनराव साहेब यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. प्रसंग येणार नाही म्हणून, कारण मी नेहमी शेवटच्या बेंचवर बसणारातला मी आहे. पण आता नरेशचा आणि माझे एवढे संबंध चांगले आहेत त्यामुळं 2 शब्द का होईना बोलल्याशिवाय मला राहत नव्हतं. तेवढ्यासाठी मी आलो. आमचा संबंध म्हणजे मी 1997ला मी कोल्हापूरवरून इथं आलो. त्यावेळी माझ्या अकाउंट डिपार्टमेंटला अकाउंटंट म्हणून होतो मी आणि नरेश माझ्याबरोबर कामाला होता. आणि तो कामाला असल्यामुळं मला कुठं काम करायची गरज पडली नाही. सगळं तो सांभाळून घेत होता. आणि परत माझी बदली झाली, मी पुण्याला गेलो. त्याच्याबरोबर जास्त दिवस मला काम करू दिले नाहीत लोकांनी. मग तिथनं बदली करून मी सोलापूरला येणार तर तयारी केलो, तर नरेशही इथनं बदली मुंबईला केली आहे. त्यामुळं आमचा मग संबंध तसा बऱ्यापैकी कमी झाला. पण नरेश आहे ह्याच्याने मी सोलापूरला यायचं ठरवलं होतं. पण नंतर नरेशच मुंबईला निघून गेला. काय हरकत नाही. पण त्याचा संबंध म्हणजे मी म्हटल्यासारखं की मला काम करायची गरजच नव्हती. नरेश सगळं सांभाळून घेत होता. त्यामुळं मला पण ही वॉज अनबिलिव्हेबल ॲसेट टू ही कंपनी असं आहे. आता सांगत होते की सगळे लोक ऑफिसमध्ये गव्हर्मेंट जॉब म्हणल्यानंतर 5-6ला ऑफिस सुटणार म्हणलं 5पासून सगळं गुंडाळायला चालू करायचे. हा माणूस त्या कंटिन्युअस रात्री 9-10पर्यंत आम्ही रेग्युलर काम करत होतो. आणि अकाउंट्स क्लोजिंगच्या वेळी तरी 12-1पर्यंत आम्ही काम करत बसायचो. शनिवार रविवार कधी ते शनिवार रविवार काय प्रकार असतो हे पण त्याला कळालं नसेल, कारण प्रत्येक दिवस तो ऑफिसमध्येच असायचा. आणि आत्ता तो मुंबईला आल्यानंतर त्याला सांगितलं हे आता जरा कमी कर म्हणून. ठीक आहे, कमी करतो म्हणजे काय, इथलं सगळं गबाळ घेऊन जायचं, घरी जाऊन काम करत बसायचं. कॉम्प्युटर आहे घरी, त्यामुळे घरी काम करतो म्हणून.
शेवटी म्हणजे तो सुट्टीच्या दिवशी जर काम करायचं काही बंद केला नाही तो. त्यामुळं आता मला अपेक्षा आहे की आफ्टर रिटायरमेंट ॲटलिस्ट त्याला आराम करायला चान्स मिळेल म्हणून. आता नरेश होते किती बोललं तरी कमीच आहे असं आहे. आय कॅन आता कसं आहे नॉर्मली आमच्या ऑफिसमध्ये कार्यक्रम असते शेवटच्या दिवशी. आता उद्यापासून तो येणार नाही वगैरे असं आहे. आता हे ऑफिसचा काय प्रकार नाही आहे, पण 60 वर्ष पूर्ण झालेत त्या दृष्टीने आहे कार्यक्रम आहे. तर आय कॅन ओनली विश हिम अ व्हेरी हॅपी बर्थडे टुडे अँड ऑल्सो मेनी मोर टू कम. आणि आता मला अपेक्षा आहे की जरा आमच्याबरोबर जरा गप्पा मारायला वगैरे नरेशला जरा वेळ मिळेल असे वाटते. नाहीतर ऑफिसशिवाय जरा दुसरं काही सुचत नव्हतं. आता बाकी लोकांना बरंच बोलायचं आहे आणि नरेशबद्दल किती बोललं तरी कमी पडणार आहे. त्यामुळे मी आता फक्त त्याला सगळे शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द पूर्ण करतो. थँक्यू. धन्यवाद माननीय मोहन राव साहेब. असं म्हणतात की आपण चांगलं केलं लोकांचं तर आपलं चांगलं होतं. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नरेशजी दोनता आणि त्यांच्या जवळच्या मित्रांनी जवळच्या अधिकाऱ्यांनी ते काम करण्याची पद्धत कशी आहे ते सांगितलं. म्हणूनच हे पुन्हा एकदा वाक्य सांगतो की आपण लोकांचं चांगलं केलं तर आपलं नक्की चांगलं होतं. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री नरेशजी दोनता आहेत असं वाटतं. या ठिकाणी शिंपल्यांसारखी खूप कमी माणसं असतात जी कित्येकांना मोत्यांसारखं घडवण्यासाठी पूरक वातावरण निर्माण करत असतात. आणि हे वातावरण निर्माण करत असल्यामुळंच आपली सहचारिणी, आपली मुलं, आपली मुलगी, आपले कुटुंबातले मेवणा असेल, दाजी असेल, बहीण असेल, आई असेल, कुटुंबातली प्रत्येक घटक यांची उत्तरोत्तर प्रगतीच होत जाते. आणि ही प्रगती आपण सर्वांनी पाहिली आहे. आणि ही पाहत असतानाच त्यांचे काही नातेवाईक आहेत त्यांनासुद्धा आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करायच्या आहेत. या ठिकाणी त्यांचे लाडके मेहुणे सन्माननीय श्री विजयजी उडता सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचे. नमस्कार. आदरणीय नरेश भाऊजी यांच्याकडं पाहिल्यानंतर पहिल्यांदा आमच्यासमोर एकच गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे कठोर परिश्रमाला पर्याय नाही. कठोर परिश्रम. अगदी लहानपणापासून आम्ही त्यांचं बघितलं की सायकलीवरती त्यांनी पेपर वाटायचे आणि काम 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 आणि काम, बाकीचं काही नाही. सतत कामात राहणं ही त्यांची जीवनशैली ठरलेली होती. आमच्याकडे घरी काही कार्यक्रम जरी असलं तरीसुद्धा कार्यक्रमापुरतं यायचं, 1 तास 2 तास कार्यक्रम आटपायचं, काय असेल ते करायचं, लगेच पुन्हा ऑफिसला जायचे. इतका कठोर परिश्रम त्यांचं. आणि तेच आमच्या लक्षात येतं, त्यांची मूर्ती सध्या आमच्यासमोर तेच लक्षात येतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची प्रयत्न आणि प्रामाणिकपणा, या त्यांच्या यशस्वी जीवनाची 2 सूत्र आहेत. नेहमी प्रयत्न करीत राहणं आणि दुसरी गोष्ट प्रत्येक गोष्टीमध्ये प्रामाणिक राहणं. त्यांनी कधीच आम्हाला असं काहीतरी वेगळंच ओव्हरवेल्मिंग बोललेलं, काहीतरी खुशारक्या मारलेलं असं आम्ही कधीच बघितलं नाही आहे. जे काही वास्तव परिस्थिती आहे, जे काही खरं आहे ते समोरासमोर बोलायचं, कधी पाठीमागं बोलायचं असं त्यांचा स्वभावच नाही आहे. मुळात अगदी गेल्या 30 वर्षापासून साधारणपणे त्यांच्या संपर्कात आहोत. पण जे काय असेल ते समोरासमोर बोलायचं, पाठीमागं काही बोलायचं नाही आहे. चांगलं वाटलं चांगलं, नाही वाटलं नाही वाटलं, अशी त्यांची ट्रान्सपरन्सी, टोटल ट्रान्सपरन्सी असा त्यांचा स्वभाव. आज ते आमचे भाऊजी म्हणून आमच्या सानिध्यात आहेत. आम्ही त्यांना आमचे आदर्श मानतो. त्यांच्या प्रामाणिकपणाला आणि त्यांच्या प्रयत्नाला आम्ही दाद देतो. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्या आयुष्याचे 4 टप्पे असतात. पूर्वजांनीच आपल्याला ते सांगून ठेवलेलं आहे. सर्वात पहिला टप्पा असतो तो ब्रह्मचर्य असतं, आणि दुसरा असतो गृहस्थ आश्रम, आणि तिसरं असतं वानप्रस्थाश्रम.
ब्रह्मचर्य आश्रम म्हणजे 25 वर्षापर्यंत तुम्ही जे काही अर्थार्जन करायचं आहे किंवा पुढच्या जीवनामध्ये आपल्याला काय करायचं याचं शिक्षण आपण घेतलं पाहिजे आणि त्या शिक्षणाचा उपयोग आपल्या सांसारिक जीवनासाठी आपल्याला करायचं असतं. ते उरलेली 25 वर्ष जी का असतात ती 25च्या ठिकाणी आज 35 वर्ष झाली, 60 वर्षापर्यंत आपण सांसारिक जबाबदारी आपण पार पाडायची असते. आपली कामं, आपल्या कौटुंबिक जबाबदारी या 60 वर्षापर्यंत आपण पार पाडलं पाहिजे आणि त्याच्यानंतर ह्या सर्व कामाच्या व्यापातून आपल्याला मुक्त होत आणखीन एक आपली जबाबदारी असते, ती म्हणजे आपलं समाज ऋण. साहेबांनी सांगितल्यासारखं, आमच्या अण्णांनी सांगितल्यासारखं फक्त काम 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 आणि असं चालत नाही आहे. तर तुम्ही तुमच्या कुटुंबाचे घटक जसे आहात तसे तुम्ही समाजाचे सुद्धा महत्त्वाचे घटक असतात. तुमच्यासारखी व्यक्ती समाजाला फार गरजेची असते. म्हणून तुम्ही कुटुंबाच्या प्रती तुम्ही प्रेम व्यक्त केलेलं आहात, कष्ट केलेलं आहे, काम केलेलं आहे, स्वतःचे याचे काही तुम्ही एक नाव वगैरे कमावलेलं आहे. त्याच्यासोबतच तुम्ही सामाजिक अशी काहीतरी कामं इथून पुढे काहीतरी करायला पाहिजे अशी मी आशा बाळगतो. ह्या पद्धतीनं आपण 60 वर्षानंतर सामाजिक जबाबदारी आपल्या परीनं किती जमेल तेवढं आपण ती जबाबदारी आपण ती पार पाडायची असते. आणि सर्वात शेवटी संन्यासाश्रम. संन्यासाश्रम म्हणजे आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे की हू आर यू. तुम्ही स्वतःला ओळखलं पाहिजे. तुमचा जन्म नेमकं कशासाठी झालेला आहे? तुम्ही जन्मला, शिक्षण घेतलात, लग्न झालं, सांसारिक जबाबदारी पार पाडली आणि सामाजिक जबाबदारीसुद्धा तुम्ही त्याचंसुद्धा ऋण तुम्ही फेडलात. त्याच्यानंतर पुढचं आयुष्य काय? उरलेल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे काही आपल्याला आपण कशासाठी आपण कोण आहोत, आताच्या धाकधुकीच्या जीवनामध्ये आपण स्वतःबद्दल कधीच विचार केलेला नाही आहे. हू एम आय, नेमकं मी कोण आहे? मी म्हणजे माझं शरीर आहे का, माझा आत्मा आहे का? याच्याबद्दलचे जे काही आध्यात्मिक जी विचारसरणी आहे ती आपल्यामध्ये किमान इंटरेस्ट नसताना सुद्धा ती आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. कारण शेवटी आयुष्य म्हणजे काय की तुम्ही 2 पैसे कमवलात, एखादं तुम्ही काहीतरी संसार उभं केलं आणि तिसरं झालं, ह्याला ती जनावरं, प्राणी, ॲनिमल्स, दे आर ऑल्सो लिव्हिंग. बट ॲज अ ह्युमन बिईंग आपण काहीतरी वेगळे आहोत आणि आपल्याला वेगळं काहीतरी जगायला पाहिजे. या दृष्टिकोनातूनच आपल्याला रिटायरमेंट ही दिलेली आहे. 60च्या नंतर आपण सांसारिक जबाबदारी करत करत सामाजिक जबाबदारी पार पाडून शेवटी संन्यासाश्रमामध्ये आपल्याला स्वतःबद्दल आपण अभ्यास करायचा, देवधर्म वगैरे करायचे किंवा जे काही तुम्हाला जे जमतील जे वाटतील तशा पद्धतीनं तुम्ही करायला पाहिजे. यासाठी ह्या सर्व आपल्याकडे संस्कार केलेले आहेत. 16 संस्कारामध्ये या 16 संस्कारामधला एक संस्कार आहे त्या पद्धतीनं इथं आपण केलेलं आहे. मी आपला जास्त वेळ घेत नाही. पुनश्च मी त्यांना शतायुष्याचं मी आरोग्यसंपन्न आणि कार्यसंपन्न, मला वाटतं ते कधी कामातून रिटायर होणार नाही आहे. जरी बिझनेस नसला तरी सुद्धा याचंसुद्धा त्यांनी ते सामाजिक कार्यामध्ये सुद्धा ते भाग घेतील सारखं अशी मी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. मला बोलायला संधी दिली त्यामुळे या ठिकाणी विजयजी यांनी अत्यंत सुंदर असं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं आणि जीवनातील टप्पे कशा पद्धतीने असतात आणि ते प्रत्येक व्यक्तीने कशा पद्धतीने पूर्ण केलं पाहिजे हे त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं. आज या ठिकाणी ते या 30 एप्रिल रोजी रिटायरसुद्धा होणार आहेत आणि आज त्यांचा 61वा 60वा वाढदिवस आपण साजरा करत आहोत. त्यानिमित्त अनेक नातेवाईकांची सुद्धा भावना या ठिकाणी त्यांना व्यक्त करायचे आहेत. या ठिकाणी श्री व्यंकटेशजी दोंदा साहेब यांना सुद्धा आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत. आणि यानंतर दोंदा साहेबांनंतर जर कोणाला बोलायचं नसेल तर आज या ठिकाणी ज्यांचा आपण सत्कार केला आहे ते सत्कार मूर्तींचं मनोगताच्या आधी पद्मावतीताईंचं सुद्धा मनोगत ते या ठिकाणी व्यक्त करतील. त्यांना 5 मिनटं आधीच मुद्दाम सांगितलं आहे की तुम्हाला सुद्धा तुमचं मनोगत व्यक्त करायचं आहे. यानंतर श्री दोंदा साहेब. नमस्कार. माझे मोठे भाऊ नरेश नारायण दोंता यांचा आज 60वा वाढदिवस. मला त्यांच्याबद्दल बोलायचं एकच आहे की त्यांनी आता आम्ही त्यांना मानपान घरात जे आहे त्यांना आम्ही कंपल्सरी देतोच. त्यांनी कुठलाही शब्द सांगितलं तर आम्ही त्यांना नाही म्हणून सांगत नव्हतो. आता यापुढं आम्ही फक्त एकच सांगतो की गेल्या 35 वर्षापासून ज्यांनी जे सेवा केली
त्या सेवेनंतर आता ते रिटायरमेंट होणार आहेत. त्यांनी या पुढच्या काळात किमान आपलं मनातलं जे इच्छा आकांक्षा जे आहेत त्या हिशोबाने त्यांनी जगावं आणि आपलं आयुष्य आनंदी आणि सुखमय कसं होईल त्यासाठी त्यांनी घरासाठी आणि बाकीच्यांसाठी प्रयत्न करावा असं मी या ठिकाणी सगळ्यांसमोर विनंती करतो. कारण आयुष्यभर आपण कामच करत असणार आहे. दिवसभर सकाळी उठलं की संध्याकाळपर्यंत कामच. फक्त आठवड्यातून 8 दिवस जे असले तरी एक दिवससुद्धा असं नाही की त्यांनी निवांत बसलं आहे असं आम्ही तर आतापर्यंत ऐकलंच नाही. भले मी छोटा असेल तर त्यांनी मोठं असलं तरी बी कधीही कुठं झालं तर मी ऑफिसलाच चाललो. माझ्या त्यांचं सवय मला पण लागलं आहे. कारण मी पण कुठं गेलं तर मी फक्त ऑफिसच म्हणतो. पण त्याच्यामुळे आपलं वैयक्तिक करिअर आणि आपलं जे शरीराचं जे आरोग्य आहे ते आपण सांभाळत नाही. यापुढं तर त्यांनी यापुढं सगळ्यांची विनंती आहे की त्यांनी आपलं पुढचं भविष्य आणि चांगल्या पद्धतीनं आणि आयुष्य आनंदी सुखमय व्हावं असं मी सगळ्यांच्या वतीनं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. यानंतर आजचे सत्कारमूर्ती त्यांच्या सौभाग्यवती श्री नरेशजी नारायण दोनता यांचं बॅकबोन म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. आपल्या प्रत्येक सुखदुःखामध्ये पत्नी सोबत असते. खांद्याला खांदा लावून ती आपल्या पतीला साथ देत असते आणि आपल्याला त्याची प्रचिती आलेलीच आहे की अशा पद्धतीचा संसार फुलवल्यावरती आपली मुलं कुठल्या क्षेत्रापर्यंत भरारी मारू शकतात हे त्यांनी त्यांच्या आदर्श अशा संसारातनं दाखवलेलं आहे. मी या ठिकाणी पद्मावती ताईंना अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. या ठिकाणी अमेरिकेहून त्यांची दोन्हीही मुलं प्रियांका जी आमची सून आहे आणि या ठिकाणी निपुणसुद्धा अमेरिकेतून ऑनलाईन या ठिकाणी तो आपल्याशी संवाद साधणार आहे. तर मुलं कशी असावीत तर ही अशी असावीत. नाहीतर कार्यक्रम होतोय झाल्यावरती व्हिडिओ पाठवा फोटो पाठवा अशा पद्धतीचं आपण बऱ्याच ठिकाणी ऐकत असतो वाचत असतो. तर अशा मुलांना सुद्धा मी खरंच वंदन करतो की अशी 2 अपत्ये तुमच्या पोटी आलेल्या आहेत आणि आमच्या अश्विनला सुद्धा तुम्ही मुलगाच मानताय. आणि हे आमचं कुटुंब तुम्हा आणि दोनता परिवार असे वेगवेगळे नसून तुम्हा दोनता असा परिवार झालेला आहे. तर या ठिकाणी मी निपुण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतोय, प्रयत्न करतोय. तो एवढ्या लांबून बोलतोय पण बघूयात आपण आवाज येतोय का. प्रियांका सुद्धा जी आमची सुनबाई आहे ती सुद्धा आपल्याशी बोलत आहे. आजच्या दिवसासाठी आम्ही फक्त एवढंच म्हणू शकतो की काम तर केलंच आहे सोबत. आता फक्त स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या आणि तुम्ही राहणारच आहात व्यवस्थित हे आम्हाला माहिती आहे आणि आमच्यासाठी खूप केलंय आणि हॅपी बर्थडे. हॅलो दादा, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता खरं तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. इथे या मला भेटायला. तर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आम्ही आज नाही होते ते त्याची काय रिग्रेट तर वाटतंय आम्हाला सगळ्यांना. खूप मिस करतोय. हे असं बोलता येत नाही मला पण हो हॅपी बर्थडे. भाऊजी बोलतील आमचं. थँक्यू व्हेरी मच. काही मुलं असे असतात की त्यांना बोलता येत नाही पण त्यांचं कर्तृत्व ते सिद्ध करतात. आणि या ठिकाणी अमेरिकेला जाऊन या ठिकाणी अश्विन असेल, प्रियांका असेल, निपुण यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. या ठिकाणाहून भारतातून सोलापूरहून तुम्हाला पुनश्च एकदा धन्यवाद देतो. आणि एका चांगल्या कार्यक्रमाला तुम्ही ऑनलाईन अटेंड झालात. मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. यानंतर पद्मावतीताई आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. सर्वप्रथम आपल्या सर्वांचे स्वागत. आणि मी माझ्या मुलांना खूप मिस करते आज. मी फक्त ह्यांचं एकाच वाक्यात वर्णन करणार आहे ते म्हणजे नरेश इज गोल्ड. धन्यवाद ताई. या ठिकाणी सत्कारमूर्ती जे आजचे सत्कारमूर्ती आहेत श्री नरेशजी दोनता यांच्याबाबत सांगायचं झालं तर आभाळाची छाया आणि समुद्राची माया असणारं व्यक्तिमत्व आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे. आता ते त्यांच्या मनोगतातून जीवनाचा संदेश असेल, आपण काय करावं याबाबतचा संदेश असेल किंवा त्यांचं पुढचं आयुष्य कशा पद्धतीने ते व्यतीत करणार आहेत अशा पद्धतीचं मनोगत या ठिकाणी ते व्यक्त करणार आहेत. मी या ठिकाणी माननीय नरेशजी दोनता यांना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं. मी प्रथम
मी सगळ्यांचे आभार मानतो, कारण मला माहीतच नव्हतं. 5:30पर्यंत मला माहीत नव्हतं ही हा कार्यक्रम करणार आहे, मला माहीत नव्हतं. पण आलो सडन मला भाऊजी आले, म्हटलं चला आपण पार्टी करूया. म्हटलं पार्टी कुठं करायचं? म्हटलं चला. मला पण असं वाटलं होतं की दोघं आले असतील, मग आपण जाऊन पार्टी करूया. पण मला नंतर असं एक असं जाणवत गेलं की बाबा काहीतरी वेगळं चाललं आहे. आणि माझ्या आयुष्यातील अस्मरणीय दिवस आहे की मी आजपर्यंत एक वेळासुद्धा वाढदिवस साजरा केलेला नाही. हा पहिला वाढदिवस आहे, तो अनएक्सपेक्टेड. आणि मी काय बोलावं हे मला कळत नाही, कारण काय मला असं वाटतं की माझ्या आईवडिलांचे आणि माझ्या पूर्वजांचे मला फार मोठे आशीर्वाद असतील किंवा मला हे असेल, त्यामुळे मग हा दिवस मी बघतो आहे. मला आत्तापर्यंत मी जेवढं जमेल मी ते करत गेलो. मला माहीत नाही मी किती केलो, काय केलो, कोणासाठी केलो हे मला अजिबात माहीत नाही. मला जेवढं जमत होतं मी ते केलं, पण ते जास्त होतं कमी होतं हे मला माहीत नाही. पण मला आत्तापर्यंत सांगितलं की मी ऑफिस म्हणतो, पण मी ऑफिसच्या वेळेला ऑफिस करत होतो, माझ्या घरचे पण मी करत होतो. पण लोकांना वाटत होतं की त्यांचे फंक्शन मी जास्त वेळा अटेंड करत नव्हतो. जेवढ्या वेळेला फंक्शन असायचं मी तेवढं अटेंड करायचं आणि निघून जायचं. त्यांना वाटायचं की हे लोक फक्त अटेंड करतात आणि निघून जातात. कारण का जेवढं आपलं प्रेझेन्सी पाहिजे तेवढंच मी तिथं देत होतो, जिथं प्रेझेन्सी पाहिजे मी तिथं जात होतो. एवढंच माझं होतं. आणि आत्तापर्यंत माझ्या मुलांनी आता जे बघितलं आहे, मला सगळ्यात मोठं गिफ्ट आहे माझ्या आयुष्यात, की मी माझ्या आयुष्यात केव्हा वाटलं नव्हतं की मला असले दिवस येतील. तो दिवस मला आठवलं तर ना आज पण मला रात्री झोप लागत नाही. आणि आत्ता पण दोन्ही मुलं बाहेर असल्यामुळे माझी पण इच्छा होती की बघ सगळं एवढं व्यवस्थित झालं, मुलं व्यवस्थित झाले, आपण काहीतरी करावं, सगळ्यासाठी करावं. मी ठरवलं होतं, पण माझ्या मुलं नसल्यामुळे मी हा फंक्शन करणार नव्हतो. जेव्हा माझे मुलं आल्यानंतर मी हे फंक्शन करणार होतो सगळ्यांच्या ह्याच्यानं. मला करायचीच इच्छा होती. मला सगळ्यांचा सहभाग होता माझ्यावर. मी एवढं इथंपर्यंत आले सगळ्यांच्या ह्याच्यानं आलेलं, माझ्या एकट्याने नाही आहे. मला जे काय मिळालं माझ्या वडिलांपासून माझे पूर्वज सगळं मला आठवत आहे की काय काय करावं लागते जीवन जगण्यासाठी. फक्त लोकांना वाटते काम नाही आहे. आपल्या प्रत्येक दररोज एक परीक्षा असते आपली, त्या परीक्षेत आपल्याला देऊन पुढं जावंच लागतं. एवढं बोलून मी थांबतोय, मला जास्त सुचत नाही यावेळेला. नरेशजी, आपल्या मनाची काय अवस्था असेल ते आम्ही समजू शकतो, कारण 5:30-6 वाजेपर्यंत त्यांना काहीच माहीत नव्हतं की एवढ्या मोठ्या स्वरूपात या कार्यक्रमाचं नियोजन असेल. त्यांचे मित्र दारावरतीच त्यांना भेटतील, त्यांचे नातेवाईक त्यांना भेटतील याची काहीच कल्पना नव्हती. आणि आपलं मन भरून येणं हे साहजिक आहे. तुम्ही आत्ता सांगितलं की 60 वर्षापर्यंत माझं कोणी बर्थडे सेलिब्रेट केला नाही, तर आमचं तर असं म्हणणं आहे की 75सुद्धा तुमची खूप जोरात करायची आणि शताब्दी तुम्ही जेव्हा 100 वर्षाची व्हाल त्यावेळेसुद्धा खूप मोठ्या जोरामध्ये तुमचा वाढदिवस करायचा आहे असे आमची ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. आज या ठिकाणी 30 तारखेला तुम्ही रिटायर होणार आहात, पण माणूस आपल्या जीवनातून कधीच रिटायर होत नसतो, त्याची इनिंग्स बदलत असतात. जसं विजयजींनी सांगितलं की बाबा 4 जीवनाचे टप्पे असतात, तशी तुमची सेकंड इनिंग आता चालू होणार आहे. आणि पहिल्या इनिंगपेक्षा तुमची सेकंड इनिंग खूप अफलातून असणार आहे, खूप जोरदार असणार आहे, याच्यामध्ये काय तीळ मात्र शंका नाही. मी पुनश्च एकदा या ठिकाणी नरेशजी यांना वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा देतो. आणि कोणाचं मनोगत या ठिकाणी राहिलं नाही, कारण या ठिकाणी प्रमुख जे आपले उत्सवमूर्ती आहेत त्यांचं या ठिकाणी मनोगत झालं आहे. यानंतर आपण शेवटच्या टप्प्याला येत आहोत. या ठिकाणी 60 दिवे, जे वयाची 60 त्यांनी आता पार करणार आहे, तर 60 दिव्यांचं ओवाळणी आपण त्यांची करणार आहोत. तत्पूर्वी पूर्वेकडून प्रतिष्ठा, पश्चिमेकडून प्रारब्ध, उत्तरेकडून उन्नती, दक्षिणेकडून दायित्व, ईशान्येकडून ऐश्वर्य, नैऋत्येकडून नैतिकता, आग्नेयेकडून आकर्षण, वायव्येकडून वैभव, आकाशाकडून आमदनी आणि पाताळाकडून पुंजी तुम्हाला भरभरून मिळो, यासाठी सुद्धा आपण तुमची ओवाळणी या ठिकाणी करत आहोत. या ठिकाणी प्रत्येकालाच ओवाळायची इच्छा आहे, पण वेळेचं मर्यादेचं भान
आपण राखून या ठिकाणी मी फक्त या सभागृहामधल्या 5 सौभाग्यवतींना निमंत्रित करतो. यामध्ये सर्वप्रथम सौ शशिकला मॅकल या ठिकाणी त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचप्रमाणे सौ अनुराधा तुम्मा यांनी सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. सौ सुरेखा तुम्मा यांनी सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. सौ पद्मावती दोंता यासुद्धा ओवाळणी या ठिकाणी करतील. त्याचप्रमाणे सौ अंबुबाई सोमा यांना सुद्धा मी विनंती करतो. हे आपल्या सगळ्यांमधनं 5 प्रतिनिधी आहेत, तर मी त्या सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी 60 दिव्यांनी त्यांना आपण ओवाळणी करून त्यांना शुभेच्छा देणार आहोत. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांनी जे काय पुढं आपल्या मनात चिंतलं असेल ते पूर्ण होण्यासाठी आणि देवानी तुला भरभरून देण्यासाठी आपण या ठिकाणी त्यांची ओवाळणी करत आहोत. పాఠమెంత అవుతున్నా ఫలితం ఏమైంది? బోధపడని కంప్యూటర్ బదులందదే లేదండి. విసుగురాని నా మనసే ఎదురే చూస్తోంది. ప్రేమ కథలు ఎప్పుడైనా ఒకటే బ్రాండ్, ఆచితూచి ముందుకెళ్ళు ఓ మై ఫ్రెండ్. అప్ టు డేట్ ట్రెండ్ మాది టోటల్ చేంజ్, పాత నీతులు ఇంకా మాకు నో ఎక్స్చేంజ్. ఫ్రెండ్ లాంటి పెద్దవాడి అనుభవాల సారమే, శాసనాలు కావు నీకు సలహాలు మాత్రమే. కలను బదలి ఇళ్ళను తెలిసి నడుచుకో హ్యాపీ హ్యాపీ. హ్యాపీ హ్యాపీ బర్త్డేలు మళ్ళీ మళ్ళీ చేసుకోక శుభాకాంక్షలందజేయమా మిత్రమా. పాని పమప గమప 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 గమపని నిస నిసగా నిస నిసగా నిస నిస పని పని మప నిసగా. మ్యూజిక్ మ్యాజిక్ మజా కాదు ఛాలెంజ్. నింగిలోని చుక్కలనే చిటికేసి రమ్మనలేమా, తలచుకుంటే ఏమైనా ఎదురే లేదనమా. నేల విడిచి సామైతే టైం వేస్ట్ రాయి ధీమా, ముందు వెనక గమనిస్తే విజయం మీది సుమా. రోజన బుర్రమ్మంటున్న రోజు కదా, తాకకుండా ఊరుకుంటే తప్పు కదా. నవ్వు కింద పొంచి ఉన్న ముళ్ళు కదా, చూడకుండా చెయ్యి వేస్తే ముప్పు కదా. ముళ్ళు చూసి ఆగిపోతే పువ్వులింక దక్కునా, లక్ష్యమందకుండా లైఫ్ అర్థం ఇంక ఉండునా. హ్యాపీ 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 బర్త్డేలు మళ్ళీ మళ్ళీ చేసుకోగా శుభాకాంక్షలందజేయమా మిత్రమా. ఆపలేని స్వేచ్ఛ ఉంది, అందినంత ఛాన్స్ ఉంది, అందుకోర పుత్రరత్నమా నేస్తమా. జీవితానికే అర్థం ప్రేమని మరిచిపోదు మా యవ్వనమే. ప్రేమ అన్నదే సర్వం కాదని చాటుతుంది మా అనుభవమే. చిలిపి వయసు వరస తమకు తెలియదా. హ్యాపీ 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 బర్త్డేలు మళ్ళీ మళ్ళీ చేసుకోగా శుభాకాంక్షలందజేయమా మిత్రమా. Dum dum dum
किसका, बेकरार हो के दामन थाम लो मैं किसका, क्या मिसाल दो मैं तेरी नाम लो मैं किसका, नहीं नहीं ऐसा हसी। अगदी शेवटच्या टप्प्याकडे आपण आलेलो आहोत कार्यक्रमाला. सगळ्यांना स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्यायचाच आहे आणि जसं विनायकने आता सांगितलंय की आपल्याला नरेशजी अण्णांचा तुला करायची आहे, तर तुम्ही सर्वजण आलेला आहात आणि याच्यामुळेच तर कार्यक्रमाची शोभा वाढलेली आहे. तर आभार हे आपल्या माणसांचे मानायचे नसतात हे माहिती आहे, पण सभेचा एक प्रोटोकॉल म्हणून आपण हा आभाराचा कार्यक्रम ठेवलेला आहे. सूर शब्दांच्या ओठी आले की शब्द सुरांच्या ओठी, कुठून जुळल्या कुणान कळल्या अशा या रेशीम गाठी. ऋणानुबंध ठाऊक नव्हते, एकमेकांना शोधत होते, नाते तसे जुनेच होते असे जाणवले. नाते तसे जुनेच होते असे जाणवले, कारण आमच्या भाऊजींनी जसं सांगितलं की 1 वर्ष जेमतेम आमचा आणि दौलतांचा संबंध आलेला आहे, पण ऋणानुबंधांच्या गाठी असल्यासारखा संबंध असल्यासारखा तो दृढ होत गेलेला आहे. अश्विन आणि प्रियांकांच्या आगमनाने झाले शुभायोगाचे नाते. अश्विन आणि प्रियांकाच्या आगमनाने झाले शुभयोगाचे नाते. जुळले निमित्त होते, नाते जुळले निमित्त झाले अण्णांच्या षष्ठपूर्तीचे. होते हे बंध रेशमांचे, पावसाच्या थेंबाने धरती सुगंध होते. आत्ताच आपण सगळ्यांनी अनुभवला की कार्यक्रम थोडासा उशिरा सुरू झाला. पावसांचे थेंब नाही तर पावसांच्या जोरदार सरी कोसळलेल्या आहेत. तर वरुण देवानी आणि देवानीही परमेश्वरानेही आमच्या दौलता अण्णांना शुभाशीर्वाद देण्यासाठी ते प्रत्यक्ष अवतरले असंच म्हणावं लागेल. पावसाच्या थेंबाने धरती सुगंध होते आणि सुखावते. चांगल्या माणसांच्या सानिध्याने जीवन आनंदी होते आणि ते नाते अधिक घट्ट होत जाते. म्हणूनच तुमच्यासारखी चांगली माणसे भेटणे म्हणजे भाग्यच असते. तुमचे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा असाच राहो हीच पांडुरंगाचरणी मी सदिच्छा व्यक्त करते. आणि उपस्थित सर्व स्नेहीजन, आप्तेष्ट, मित्रमंडळी या सर्वांना खूप खूप धन्यवाद देते, कारण आप्तेष्टांमुळेच तर कार्यक्रमाची शोभा वाढते, कार्यक्रमाला रंगत येते. आणि सगळ्यात शेवटी की आपले उत्सव मूर्ती आमचे नरेश अण्णा यांनी या कार्यक्रमाला खूप सद्गत झाले, ते भावविभोर झाले, पण खूप आनंदाने हा सगळा कार्यक्रम त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन साजरा केलेला आहे. त्याबद्दल उत्सव मूर्तींचे पण मी मनापासून आभार मानते, धन्यवाद व्यक्त करते. आणि हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे खूप छान प्रकारे साजरा झाला. फक्त एकच अनुपस्थिती जाणवतीये, अश्विन, प्रियांका आणि निपुण, पण ऑनलाईन ते अजूनही आपल्याबरोबर आहेत. सगळं काम बाजूला ठेवून निपुणची तर महत्त्वाची मीटिंग चालू होती, पण एकीकडे मीटिंग म्यूट ठेवून तो हा कार्यक्रम अरेंज करतोय. आणि आमच्या अटेंड केलेलं आहे हे सगळं जे अरेंज केलेलं आहे तिथून US मधनं पण अरेंज झालेलं आहे. निपुणनी सगळं काही अरेंज केलेलं आहे. आणि जसे आमचे नरेशांना बोलले की मुलं इथे पुण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा आपण सेलिब्रेशन नक्की करणार आहोत. तर सगळ्यांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देते. आणि आता अण्णांची तुला साजरी होत आहे. मी पुन्हा सूत्र विनायककडे देते. नजर रुक जाए, बेमिसाल जो कहलाए, तू जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, आहा हैप्पी बर्थडे टू यू. औरों की
तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता, औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता। मैं तेरी हंसी महफिल में फूल लेके आता, जिन्हें कहा उसे क्या है फूलों की जरूरत, जो बहार खुद कहलाए, हर कली का दिल धड़काए। तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you। फूलों ने चमन से तुझको है सलाम भेजा, फूलों ने चमन से तुझको है सलाम भेजा। तारों ने गगन से तुझको ये प्याम भेजा। दुआ है ये खुदा करे ऐ शौक तुझको, चांद की उम्र लग जाए, आए तो कयामत आए। तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। happy birthday to you, ओहो ओहो happy birthday to you, happy birthday to you।
టక్కర్లే మైక్ సెట్టులతో పనులే మన ఇంటినే చేసేద్దాం డిస్కో థక్కర్లే నైట్ నైన్ బక్కర్లే బయటికెయ్యలక్కర్లే ఇలా మనం క్లబ్ అయితే పాపదాయిల్లే ఏ హ్యాపీగా గడిపెళ్ళా ఏ ఫారెన్ కో వెళ్ళాలా మనముండే చోటే ఊటీ సిమ్లా గడిపేదా టక్కర్లా ఈ వంకే చాలే పిల్ల మరి మంకీ లైఫ్ ఏళ్ళ మన్నా పేదవడు అడిగేదెవడు చలో చలో మరి చేసేద్దాం బోలా It's a family party. It's a family party. It's a family party. It's a family party. చేస్తావో రొమాన్స్ పాటే పెడతావో సిగ్గెందుకు డాన్స్ అయి చేయి చుట్టూ మన వాళ్ళే కింద పడి దొల్లేస్తావో గాలిలో కంతేస్తావో పైద్యమంతా చూపించేయి అంతా మన ఇల్లే జీన్స్ ప్యాంట్ వేసుకున్నా అరే రింగా రింగా చేసుకో అరే పట్టు చీరే కట్టుకున్నా చెప్పుకే అంటూ నువ్వు కుమ్మేసుకో It's a family party. It's a family party. It's a family party. It's a family party.